ते धन प्राप्त असेल, मोठ्या करता लहानाचा माणसाने त्याग केला पाहिजे. मोठा लाभ होत असेल तर छोट्या लाभाचा काय करावा लागेल? त्याग करावा लागेल. चिडिया दो दो न बने. हा, चिडिया दो दो न बने असं म्हटलं काय? हा, चिडिया चावल ले चली बीच में मिली दाल. चिडिया दो दो न बने, एक ले चावल और दाल. चिमणी निघाली आणि तिने काय घेऊन चालली होती? तांदूळाचा दाणा तोंडात. आणि पुढं तिला दाणा दिसला ह्याचा डाळीचा. तांदूळपेक्षा डाळ चांगली असते जरा. मग तिने ते तांदूळ खाली टाकला आणि काय घेतलं? डाळीचा दाणा घेतला. डाळीचा घ्यायला गेली, तांदूळ खाली पडला. तांदूळाचा घ्यायला गेली, डाळीचा खायला पडला. तिला दोन्ही घ्यायचेत, पण तिला दोन्ही घ्यायला जमत नाही. कुठलं तरी एक नीट होत असतं. हो, प्रपंच तरी होईल, नाही तर पैसे तरी मिळतील, नाही तर देव तरी मिळेल. तुम्हाला काय पाहिजे? जे आपल्याला पाहिजे ते आपण. म्हणून आपल्याला मोक्ष पाहिजे, आपल्याला चित्तशुद्धी पाहिजे. चित्तशुद्धी हे महान फल असल्यामुळे त्याच्याकरता असलेला हा जो लहान फळ आहे. कोणतं फळ आहे? कर्म, नित्यनैमित्तिक कर्म केल्यानंतर काय काय मिळेल? व्यवहारातलं काहीतरी मिळेल, इच्छिलेलं मिळेल, कदाचित स्वर्ग मिळेल. पण ह्याला सगळ्याला काय करायचंय? बाजूला सारायचंय. म्हणून कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळ धाया पाहिजे जैसे. पण ही कर्म कशी, याची फलाची इच्छा कशी सोडायची? याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे. पूर्वीच्या काळामध्ये, आता सुद्धा लहान मुलांना सांभाळण्याकरता काय असतात? दाई असते. दाई एक असते आई आणि एक असते दाई. पाळणा घर आत्ताच्या भाषेमध्ये. त्या पाळणा घरामध्ये जे नोकरीला लोक आहेत, ते नोकरीला असलेली मुलं, लहान लहान मुलं, त्यांची मुलं सोडून त्या पाळणा घरात जातात. आणि तिथे सांभाळणारे जे असतात त्या दाया असतात. त्या सांभाळतात मुलाला. पण सांभाळत असताना हा मुलगा मला पुढं सांभाळणार आहे म्हणून सांभाळतात का? तिचं उदाहरण घेतले, पण ती सुद्धा पैशा करता सांभाळते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कदाचित या दाया फुकट सांभाळत असल्या पाहिजेत, म्हणून ते उदाहरण दिले. आत्ताच्या दाया घेतल्या असत्या तर ज्ञानेश्वर महाराज ते उदाहरण घेतलं नसतं. परावे बाळ धाया पाहिजे जैसे. पाहिजे म्हणजे त्याच्याकडे ती पाहते. तसं कर्म म्हणजे परावं बाळ आहे. परावं बाळ म्हणजे, पराय बाळ म्हणजे प्रकृतीचं बाळ आहे. प्रकृती करी कर्मे. किंवा हा जो कर्म करतो तो स्वतः करता करत नाही, तो दुसऱ्या करता कर्म करतो. असं घ्या. दुसऱ्या करता म्हणजे आता यज्ञ करतोय, समाजाकरता करतोय. पाऊस पडला पाहिजे, समाजाची स्थिती चांगली राहिली पाहिजे, त्याच्याकरता येत नाही. दान देतोय कशा करता? स्वतः करता नाही, लोकांच्या करता. किंवा मला देवाने दिलं पाहिजे. तप करतोय कशा करता? इंद्रियांची शुद्धी झाली पाहिजे. परावे बाळ धाया पाहिजे जैसे. तसं हे कर्म जे आहे, करत असताना ती दाई जशी त्या मुलामध्ये आसक्त होत नाही. कायमच मला हे मूल पाहिजे असं म्हणते कधी? हा, हक्क दाखवते का? संध्याकाळी आलं की ती त्याची आई आली की घ्या बाबा तुमचं तुम्हाला. ममत्व नाही. तसं कर्म करत असताना ममता सोडून, आसक्ती सोडून कर्म केलं पाहिजे. विशेष करून फलाची आसक्ती सोडून केलं पाहिजे. आता ही सगळी उदाहरणं ज्ञानोबारायांनी दिलीत. मुख्य नित्य नैमित्तिक कर्मा करतात. नित्य नैमित्तिक कर्मात येतं यज्ञ, दान आणि तप.
आता हे जे उदाहरण आहे कशात बसवायचं सांगा? यज्ञात बसवायचं का, दानात बसवायचं का, तपात बसवायचं? सगळी कर्म करतो तो, पण कर्म करत असताना परावे बाळ धाया हे ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वच कर्माकरता उदाहरण दिले. आता एक एक कर्म घ्या परत. पिंपुरवाची आशा न शिंपीजे पिंपळ जैसा, तैसिया फळ निराशा कीजिती कर्मे. हे सुद्धा उदाहरण पूर्वीच्या काळातलंच आहे बरं का. पिंपळ जे आहे, पिंपळाला आपण पाणी घालतो. बाकीच्या झाडांना आपण पाणी घालत असतो. त्या झाडाला पाणी घालण्याचा उद्देश असा असतो, त्याला काहीतरी फळ लागतं आणि फळ आल्यानंतर मग ते फळ आपल्याला खायला मिळतं. द्राक्षाच्या बुडा दूधची घाली म्हटली. तुळशीच्या झाडा दुरुनी न घापे शिंतोडा. आणि द्राक्षाच्या बुडाला दूध घालतो. असं काय कृषीशास्त्रात असेल, दूध घातलं तर जास्त द्राक्ष येत असतील. प्रयोग करून बघायला पाहिजे. पण ते फळाची इच्छा, पुढं फळ दिसतंय ना, मग त्या ठिकाणी त्या झाडाचं संगोपन करतो. पण आता पिंपळाला जे पाणी घातलं जातं, त्या पिंपळाला काही फळं यावीत म्हणून का? पिंपळ हा भगवंताचं स्वरूप आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, भगवंताचं स्वरूप आहे आणि म्हणून त्या पिंपळाला पाणी घालतो, फळासाठी नाही. म्हणून त्याप्रमाणे आता हे यज्ञदान तप हा यज्ञ करत असताना, यज्ञात बसवा आहे, यज्ञामध्ये पंचयज्ञ आहेत, देवपूजा आहे. ही देवपूजा वगैरे करत असताना त्याच्यातून मला काही फल मिळेल याच्याकरता तो देवपूजा करत नाही, यज्ञ करत नाही. तैशिया फळ निराशा कीजती कर्मे. त्याप्रमाणे फळाच्या निराशेने, कुठलंही फळ नाही, हे कर्म जो आहे हा पिंपळ आहे. पिंपळ जसा भगवत स्वरूप आहे तसं कर्मे ईशू भजावा. माझं कर्म हाच देव आहे असं म्हणणारी काही लोक आहेत. मला या कर्मातून हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे तर असं नाही. त्यांनी कर्मालाच देव मानलं. लोकमान्य टिळक होते, कर्म हीच पूजा मानत होते. म्हणून त्यांनी कर्म रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. आपला गीता रहस्य नावाचा ग्रंथ कुठं लिहिला? मंडालेच्या तुरुंगात लिहिला. सगळी गीता त्यांनी कर्मपर लावलेली. आज आहे आपल्याकडे तो ग्रंथ, मिळतो, बाजारात सुद्धा मिळतो. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं हा ग्रंथ आम्ही जाळून टाकू. म्हटले बाहेरचा जाळताल पण डोक्यात ठेवलाय ना सगळा म्हणे, लगेच लिहून काढील म्हणे मी. सगळी गीता लोकमान्य टिळकांनी कर्मपर लावली. कर्मच पूजा आहे. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म, पण ते कर्म निष्काम केलं पाहिजे. ते कर्म सुद्धा तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे वीरा, पूजा केल्या होय अपारा. हा, तैशिया फळ निराशा कीजेती कर्मे. कर्म आणखीन बरेच कर्म आहेत, ती सगळी कर्म करतो, पण ती कर्म करत असताना ती कुठल्याही फलाची इच्छा न करता यज्ञ करतो, फलाची इच्छा न करता दान करतो. तुमचं आमचं दान वेगळं असतं. काय ज्ञानोबारांनी उदाहरण दिलंय, अवंतलिया सोयरा. हो, म्हणजे पुढची सगळी इच्छा ठेवून आपलं दान असतं. मला हे मिळेल, मला ते मिळेल. लोक दान करताना सुद्धा अशा लोकांना दान करतात जो आपल्याला उपयोगी पडेल. त्याने काय दिलंय हे पाहून मग आपण द्यायचं. म्हणून असलं दान नाही. त्याचं दान करत असताना आपल्याला दानाचं सात्विक दान सांगताना देवाने सांगितलंय. काय सात्विक दानाची व्याख्या? दातव्यमिती यद्दानम
दियेतनुपकारिणे देशे कालेच्या पात्रेच्या तद्दानम सात्विकम सुनतम. त्याच्यावरच्या ओव्या खूप चांगल्या आहेत. सांगा एखादी ओवी. त्याच्यावरची बघून सांगा मोबाईलमध्ये, काय नाही. एकच ओवी अशी सांगायची की ज्याच्यात श्लोकाचा सगळा आशय आलेला असला पाहिजे. नाही सांगा ना. हां पुढं सांडूनी दुधाची टकळी. पुढचं बघा आता. गोवारी गाव धेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. आता हे मागचं व्यक्तिगत कर्म झालं, त्याची इच्छा कशी सोडायची. आता हे पुढचं समष्टी कर्म आहे. नाना दिठी घालून आयरा आऊन तू जायचे सोयरा वान धाडीचे घरा वौसियाच्या. हा आता हे बघा पुढची ओवी. आणखीन एक पैलू सांगितलंय ज्ञानोबरायांनी. आता आपण विचार करायला आपल्याला वेळ नाही एवढा, पण ह्याच्यात सुद्धा श्लोकातला बारकावा आहे सगळा. ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. ही सगळी काही उदाहरणं यज्ञ करतायत, काही दाना करतायत, काही तपा करतायत, काही नित्यकर्मा करतायत, काही नैमित्तिक कर्मा करतायत, आहे की नाही. म्हणून सांडोनी दुधाची टकळी गोवारी गाव धेनू वेटाळी. गोवारी का गावारी. गोवारी गाव गावधने बर धेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. किती नंबरची ओवी. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे. कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे. कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावीत. पूर्वीच्या काळात हे सुद्धा उदाहरण पूर्वीच्या काळातलंच आहे. एखादा सगळ्या गावात गायी असायच्या पूर्वीच्या काळी, प्रत्येकाकडे घरी गायी असायच्या. गावरान त्या सुद्धा, जर्शी नाही. हो आहेत, अजून काही गावामध्ये आहेत. मी त्यात धुळे जिल्ह्यामध्ये मी एका गावात भागवत कथा केली. प्रत्येकाच्या घरी 50-50, 100-100 गायी आजही आहेत. मध्ये सांभाळायच्या कशा, तिथं तर अशी पद्धत आहे, नुसते गायींना सोडून देतात आजही बरं का. सकाळी सकाळी गायी सोडल्या आणि हाकलायच्या, त्या बरोबर कळप करतात आणि जातात त्यांच्या डोंगरावर. संध्याकाळी फक्त आणायला त्यांना हाकलायचं, फक्त आले की येतात. आणि बरोबर ज्या गायी ज्या गोठ्यातल्या आहेत त्या गोठ्यात येऊन, गायी हा हुशार प्राणी आहे. आजही बघा तुम्ही, आता आपल्या गोशाळेमध्ये इकडून सोडल्या गायी की त्यांच्या जागेवर जाऊन उभे राहतात. मी त्या विचारलं त्या गोसेवकाला, म्हटलं ह्या आता तिकडून तू सोडल्या, आता एकीला धरायचं आणि तिथं तिच्या जागेवर न्यायचं का. नाही म्हटलं, ती तिच्या जागेवर जाऊन उभी राहते. बरोबर कोण. माणसं जागा बदलतात, माझी जागा आहे आणि तुझी जागा आहे. त्या गायी पूर्वीच्या काळामध्ये भरपूर असायच्या. आणि मग ते गायी वळण्याकरता म्हणून गावातला कोणीतरी एक निष्काम असायचा, तो त्याला आवड. हो आता पैसे देऊन मिळत नाहीत लोक. पैसे देऊन सुद्धा तो म्हणतो मी हेच करू का, मी तेच करू, मी शेणच काढील फक्त. म्हणतो मला काय ड्युटी आहे, फक्त धार काढायची, मी दुसरं करणार नाही, मी शेण नाही काढणार. पण त्यावेळेस काय गायी पण होत्या आणि गायीची सेवा करणारी लोक होते.
म्हणजे गायीची सेवा करायचा पूर्ण गावाच्या गायीची त्याला गोवारी म्हणायची. आणि सगळ्या गावाच्या गायी हाकलून तो कुठं न्यायचा वळायला. आणि गायी चारायचा, पण तो दिवसभर गायी चारायचा. तो काय गायीच्या दुधाच्या इच्छेने चारायचा का? सांडूनी दुधाची टकली. टकली म्हणजे काय लिहिलंय हो शब्दकोशात? इच्छा. लागला टकळा, हा मिळेल मला पुढे. अति इच्छा, लोभ. ती सांडूनी दुधाची टकळी, गोवारी गावधेनू वेटाळी. सगळ्या गायी जे आहेत तो सांभाळतो. पूर्वीचा जो तसा होता त्याप्रमाणे किंबहुना कर्मफळी. आता हे कर्म सुद्धा काय आहेत? गायी आहेत, देवाच्या गायी आहेत. आपल्याला इंद्रियांना गायी म्हटलेलंच आहे. पण आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे हे सुद्धा गायींची जशी सेवा आहे पुण्य निर्माण करणारी. गायींची सेवा खूप पुण्य निर्माण करते असं म्हणतात. थोडी जरी गायीची सेवा घडली तरी मनुष्याला मोक्षाकरता दुसरं काहीच करावं लागत नाही असं वर्णन केलं आहे. तसं आपली कर्म ही सुद्धा एक प्रकारच्या गायीच आहेत असं समजून वाट्याला आलेली कर्म जी आहेत निष्काम त्या ठिकाणी करायची. कुठल्याही दुधाची अपेक्षा न करता, इच्छा न करता. तो जसा गोवारी गावधेनू वेटाळी त्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली कर्म माणसाने काय करायची? करत राहायची. किंबहुना कर्मफळी तैसे की जे. किंबहुना म्हणजे फार काय सांगू, कर्मफळाच्या संबंधाने तो गोवारी जो आहे त्याप्रमाणे कर्म करायची. ऐशी ही हातवटी घेऊन जे क्रिया उठी, आपणा आपुल्या गाठी लाहे चितो. काय होणार आहे असं केल्यावर? कोणता लाभ मिळणार आहे? तर नाही कर्माचं फल मिळणार, पण चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी होऊन गुरु भेटतील. गुरु भेटल्यानंतर किंवा देवाची कृपा होईल आणि अशा माणसाला आपोआप काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. सहज ज्ञान प्राप्त होतं सेवेच्या द्वारे. कर्म आपल्या वाट्याला आलेलं केलं. मागे त्या ह्याची गोष्ट आपण सांगितली. कोणाची? तो कोण येतात? तो गाई वळणारा मुलगा धौम्य का? हा, उपमन्यू. उपमन्यूच धौम्य ऋषींचा शिष्य होता उपमन्यू. त्याला त्यांनी गायी दिली आणि सांगितलं जा बाबा वळ. पण बाहेर मधुकरी मागायचा आणि खायचा. म्हटले अरे मला विचारल्याशिवाय मधुकरी मागून खाल्लीस चांगलं नाही. म्हणलं मधुकरी मागायची नाही. मग गाईचं दूध प्यायला लागला. म्हटले अरे गाईचं दूध सुद्धा मला विचारल्याशिवाय प्यायचं नाही. मग ते गाईची वासरं पित असताना जो फेस असतात तो प्यायचा. म्हटलं तुला काही दूध पिऊ नको म्हटलं, पण तरी तुझी तब्येत चांगली दिसते, काहीतरी खातोयस वाटतं. मला फेस पित असतं. म्हणलं फेस सुद्धा प्यायचा नाही मला विचारल्याशिवाय. आणि मग त्याने काय, भूक तर लागते ना. भूक लागली म्हणून ती रुईचा चीक असतो तो खाल्ला. डोळे गेले, एका विहिरीत पडला. अजून कसा उपमन्यू येत नाही, अजून कसा उपमन्यू येत नाही. म्हणून ते गुरु रात्रीचे गेले आणि त्याची गुरुनिष्ठा पाहिली, त्याची सेवेची निष्ठा पाहिली, निष्काम पाहिल्याने सांगितलं सगळं ज्ञान तुला आपोआप होईल. आता तुला काही शिकायची गरज नाही ना काही नाही, आपोआप तुला ज्ञान होईल सेवेने, प्रसन्नतेने, गुरुचा प्रसाद. आईशी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी. अशा प्रकारे जे कर्म जेव्हा उभी राहतात, क्रिया जणू बसलेली ती उभी राहते. युक्तीचा हात धरून उभी राहते म्हणजे ती क्रिया सत्वशुद्धी करून टाकते. ती क्रिया आपल्याला गुरूंना भेटवण्याकरता, देवाला भेटवण्याकरता उभी राहते. आणि आपणा आपुल्या गाठी लाहेची तो. आपणा आपल्याला, आपुल्या गाठी. हो, आपलीच आपली काय होते? गाठ पडते. लाहेची तो, आपल्याला आपली गाठ पडते. म्हणजे काय? आपल्या स्वरूपाची भेट होते, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. आपणच आपल्याला चुकलोय.
जीव जो आहे तो आपल्याला स्वतःला विसरलाय. आपुला आपण पेया विसरो जो धनंजया, तेची मुळे येया अज्ञानाशी. मी नव्हे तोगा चोरलो म्हणे, कौन एक भ्रमलेपणे. मी नव्हे तोगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. विसरलाय, स्वरूपाला विसरलाय, पण असं जर कर्म केलं तर आपोआप त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं आणि परमात्मा स्वरूपाच्याने त्याची भेट होते. म्हणून फळी लाग सांडोनी देह संग, कर्मे करावे हा चांग निरोप माझा. म्हणून माझा तुला निरोप आहे बाबा. असं तुला आपल्याला भेट व्हावी असं वाटत असेल, तुझा उद्धार व्हावा वाटत असेल, तुला साक्षात्कार व्हावा वाटत असेल तर काय कर, म्हणून फळी लाग आणि सांडोनी देह संग. दोन गोष्टी सोडायच्या. पहिल्यांदा फळाचा लाग, फळाची आसक्ती सोडायची, आणि देहसंग म्हणजे देहाभिमान सोडायचा. देहाभिमान सोडला, त्या ठिकाणी फळाची आसक्ती सोडली, आणि मग कर्मे करावी हा चांग निरोप माझा. कर्मे करावी हा चांग निरोप माझा. चांग जे विशेषण आहे ते निरोपाचं आहे का कर्माचं आहे? चांग कर्मे करावी, चांगल्या प्रकारे कर्म करावी, हा माझा निरोप आहे. किंवा हा माझा चांगला निरोप मी तुला सांगतोय, तुझा उद्धार करणारा हा निरोप आहे. फक्त दोन गोष्टी सोडायच्या. काय? फळाची आसक्ती सोडायची आणि देहाभिमान सोडायचा. असं जर केलं, कर्म सोडायची गरज नाही. मागे आपण दृष्टांत पाहून आलोय. आंबा खायला गेला ना, आंबा घशात अडकला म्हणून आंबाच फेकून दिला. म्हटलं हे आंबे त्रास देतात, आंबा मला मारतो. म्हणून आंबा नाही तुला मारत, आंबा खाण्याची तुझी पद्धत तुला मारणारी. आंबा म्हटलं की साल फेकली पाहिजे, कोई टाकली पाहिजे, आणि त्याचा रस करून आंबा खाला ना, किती आंबे खाल्लं तर काहीच होत नाही. म्हणून आसारी फळी आटोळी. असं एक यासाठी आवडते फळी आसारी सारे आसारी साले आटोळी. तयासाठी अवघडी फळाशी कोणी. पुढंच आहे ना ओवी, आता येणारच आहे. साल आहे आणि कोय आहे म्हणून आंबा खायचा कोण सोडून देतं का? आंबा खाल्ला पाहिजे, पण त्याची साल फेकली पाहिजे. तसं कर्म जे आहे ते केलं पाहिजे. फक्त कर्मात कर्तृत्वाचा अहंकार नको, फलाची आसक्ती नको. आणि मग असं जर कर्म केलं तर काय होतं? जो जीव बंधे शिनला, सुटके जाचे आपला, तेने पुढती पुढती या बोला आनन केजे. जो जीव बंधे शिनला, ज्याला बंद बंद वाटतो, असे बरेच आहेत, त्यांना बंद बंदच वाटत नाही. दुःख त्यांना दुःख वाटतच नाही. समजायचं अजून सकाम कर्मातच अडकलेले आहेत. इकडं ज्ञानेश्वरीकडं कोण येतो? ज्याला मुक्त व्हायचं येतो. ज्ञानोबारायांच्याकडं कोण येईल? तुकाराम महाराजाकडं कोण येईल? नाही तर मग तो दुसरे देवाकडे जाईल, जे फल काम पुरवणारे देव आहेत तिकडे. बंध बंध वाटला पाहिजे, दुःख दुःख वाटलं पाहिजे. ऐशे ऐशे अवकाळा घेपे शरीराचा, बहुतेक असे आहेत ते अंतरणे न ती बापुडे. म्हणून यागत्य सेवने घडे, सांगे पोय पंखीचे किडे काही चैसे गेले. म्हणून ज्याला बंध शीन वाटायला लागलाय, आपण आपली अशी कर्म जर करायला लागलो, निष्काम कर्म केली, सकाम कर्म जर केली ना, तर बंध शीन वाटत नाही. त्याच्यातच मनुष्य आणखीन गुंतत जातो. पण निष्काम कर्म करायला लागला मनुष्य की त्याला कर्मसुद्धा पुढे दुःखरूप वाटायला लागतं. संसारातलं दुःख, संसारातलं सुखसुद्धा दुःख वाटायला लागतं. दुःख तर दुःख आहेच, पण हे संसारातलं सुखसुद्धा मला नको, कारण हे सुद्धा मला बांधणार आहे असं वाटतं. आणि मग अशा प्रकारे जो जीव बंधे शिनला, शीन वाटायला लागला, आणि सुटके जाचे आपुला, त्याला आपली सुटका व्हावी वाटते, आणि त्याच्यासाठी सारखा तो उपाय करतोय.
चिंता लागली ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, अशी ज्याला चिंता लागलेली आहे. हो, आपण जे आहेत आस्तिक आहे, आपण भक्त नाही किंवा आपण मुमुक्षू नाही. मुमुक्षूला सारखी चिंता लागलेली असते, कसा माझा उद्धार होईल, कोण माझा उद्धार करील. आणि असं ज्याला वाटतं सुटके जाचे आपला तेने पुढती या बोला आनन कीजे, त्याने पुन्हा पुन्हा संशयग्रस्त होऊन माझं हे जे बोलणं आहे त्याच्या विपरीत करू नये. त्याने हे माझं बोलणं कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि फलाची आसक्ती सोडून, देहाभिमान सोडून त्याने आपल्या वाट्याला आलेली कर्म केली पाहिजेत. ही कर्म निश्चितच त्याला परमात्म्यापर्यंत त्या ठिकाणी पोचवतील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.